मित्रांनो, आता आपण आहोत हायवे नंबर 66 वर आणि आपण पाहत आहात हायवेचं काम इथे आता झालेलं आहे आणि आपल्याला आता जायचं आहे ते अंगले ह्या गावी जायचं आहे, कारण तिथे शिंदेवाडीत मला कॉल आहे टी व्ही रिपेरिंगसाठी. तर जाता जाता विचार केला मी की आपला रेल्वे स्टेशन रस्ता, कारण त्याच मार्गाने मी जात आहे आणि रेल्वे स्टेशनच्या रस्त्याचं काम चालू आहे. आता ते काम कुठपर्यंत आलेलं आहे, पूर्ण झालं आहे की अजून होणं बाकी आहे, ते आपल्याला आता पाहायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण आता निघालो आहोत रेल्वे स्टेशन रोडला. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण पाहत आहात आपला हायवे नंबर 66 आणि 66 वरील आता आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला आता उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, कारण हा डायरेक्ट हायवे गेला आहे, तो गोवा मार्गे गेला आहे. आणि आपल्याला आता इकडे उजव्या बाजूला आता जो जुना हायवे होता आपला, त्या रस्त्याला आपण आता आलेलो आहोत. आणि आपण पाहत आहात की जुना रस्ता अजूनही खूप चांगला आहे, कारण अजून त्याच्यावर रहदारी चालू आहे. कारण बाकीच्या गावामध्ये जायचं असेल तर आपल्या ह्या जुन्याच रोडने आपल्याला जावं लागतं, कारण ब्रिज खालून रस्ता आहे. रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला इथून मार्ग आहे, ह्या रस्त्याने आपल्याला मार्ग आहे. आपण पाहत आहात हा एक वळण आहे, युटर्न आहे. हा खूप धोकादायक वळण होतं, कारण इथे बरेच ॲक्सिडेंट व्हायचे, कारण रात्री झोपेत तिथे बरेचसे ट्रक्स वगैरे किंवा डंपर्स वगैरे इथे पलटी व्हायचे. आता ह्या रस्त्याला रहदारी खूप कमी झालेली आहे. आपण पाहत आहात हा राजापूरचा जुना ब्रिटिशकालीन ब्रिज आहे हायवेवरील. आता त्याचा हायवेसाठी उपयोग होत नाही, तर आपल्या गावामध्ये जाण्यासाठी याचा उपयोग होतो. अजूनही हा भक्कम स्थितीत आहे. आणि समोर पाहत आहात हा आपला नवीन ब्रिज तयार झालेला हायवे नंबर 66 वरील सर्वात मोठा ब्रिज आहे, उंच ब्रिज. चला तर आपण आता आपल्याला ब्रिज खालून जायचं आहे. आपण आता आलेलो आहोत रेल्वे स्टेशन रोडवर. तर मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव. आपल्या महाकोकण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपले कोकणातील जे चाकरमनी आहेत, जे मुंबईला राहतात, त्यांच्यासाठी खुश खबर आहे की आता रेल्वे स्टेशनचा रोड आता पावसातून इथे खूप पाणी भरलेलं होतं. ज्यावेळी राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पुढे इथे काचाचा कारखाना आहे माझ्या माहितीनुसार. चला आपण आता पुढे जाऊया. पाहताय आपण रस्ता किती खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे रस्ता तयार झालेला आहे.
आता इथे पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला रस्ता गेलेला आहे तो आपला गंगा तीर्थ, जे राजापूरची पावन गंगा आहे हे पहा, त्या गंगेवर रस्ता गेलेला आहे तो. आपण आता पुढे चाललो आहोत, ते रेल्वे स्टेशन मार्गाने चाललो आहोत. हे पहा खाली आपण पाहतात त्या माळ्या आहेत, त्या पलीकडे आपण ते भाग दिसतोय तो तिथे नदी आहे आपली अर्जुना नदी. आणि पावसाळ्यातून इथे ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्यावेळेला ह्या पूर्ण माळ्या भरलेल्या असतात, कारण त्यामध्ये शेती पण चालू असते. हे पहा इथे पूर्ण ह्या माळ्या आपण पाहिलं असेल की मागील पावसामधील आपण व्हिडिओ तयार केलेला होता. इथे ज्यावेळेला राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्या ज्या आपल्याला माळ्या दिसतात. तसेच इथे राजापूरच्या जे पुनाळे गावातील आपल्या पालखीच्या खुणा देखील इथेच झाल्या होत्या. हे आपण व्हिडिओ पाहिलं असणार, पाहिलं नसेल तर आपल्या महाकोकण या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आपण आता पुढे आलेलो आहोत. ही आता पुढे आहे ती पुजारवाडी आहे. ही पुजारवाडीतील घरं आहेत. पहा रस्त्याचं काम किती चांगल्या प्रकारे झालेलं आहे, पण अजून वरती बारीक खडी आहे. त्यामुळे मित्रांनो ड्रायव्हिंग करताना सावकाश करा. आणि मीही स्लो ड्रायव्हिंग करताय, थोडासा मी स्पीड वाढवलेला आहे आपल्या व्हिडिओचा, त्यामुळे तुम्हाला थोडा स्पीड वाटत असेल तुम्हाला. कारण का जर मी नॉर्मल स्पीडमध्ये ठेवतो तर तुम्हाला व्हिडिओ खूप लांब झाला असता आणि तुम्हाला पाहण्यात देखील तुम्हाला थोडासा कंटाळा आला असता, म्हणून मी थोडा स्पीड वाढवलेला आहे आपल्या व्हिडिओतील. आजूबाजूला चांगली हिरवळ दिसते आपल्याला. अजूनही आता उन्हाळा आहे, गरमीचं वातावरण आहे, तर सुद्धा आपल्या कोकणामध्ये हिरवळ ही कायमच असते. आंब्याची वगैरे झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण इथे पुढे उजव्या हाताला जो रस्ता गेला तो ब्रह्मदेव मंदिर आहे, त्याचं नुकतंच काम अजून चालू आहे. खूप चांगल्या प्रकारे बांधकाम चालू आहे मंदिराचं. आपण एक दिवस व्हिडिओ त्यावर बनवणार आहोत, पाहणार आहोत आपण भविष्यामध्ये आपण हा व्हिडिओ. पुढे जी इमारत दिसते ती आपल्या दोनिवडे गावातील ग्रामपंचायतीची इमारत आहे, ही पहा. आणि आपला पुढे हा दोनिवडा गाव आहे. खूप सुंदर गाव आहे दोनिवडा गाव. हा इथे आतमध्ये रस्ता गेला तो बेंद्रेवाडी मध्ये रस्ता गेला आहे दोनिवडे गावात. तसंच पुढे आपल्याला जिल्हा प्राथमिक शाळा पाहायला मिळते, शाळा नंबर 1 दोनिवडे गावातील. हा इथे थोडा रस्ता अजून करणं बाकी आहे, त्याने थोडा भाग हा ठेवलेला आहे, पण तो पूर्ण केला जाईलच याची अपेक्षा आहे आणि आशा पण देखील आहे. कारण फक्त आता लेवल करून घेतलेली आहे रस्त्याची आणि रुंदीकरण करून घेतलेलं आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की रस्ता पुढे पक्का केलेला आहे. हा काही भाग ते शिल्लक ठेवले आहे, मध्ये मध्ये काही भाग ते शिल्लक ठेवलेले आहेत. त्याची कारणं काय मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु कदाचित ही कामं अजून करायची असतील त्यांची. पहा इथे रुंदीकरण वगैरे केलेलं आहे, आपण पाहत आहेत. इथं असे डोंगर म्हणजे डोंगरसारखं फोडून जातात, तिथे रस्ता रुंदीकरण केलेलं आहे. पुढे पवारवाडीत रस्ता गेलेला आहे. हा आपण पाहतात आता रस्ता परत पक्का झालेला आहे इथे पुढे. आता हा रस्ता कुठपर्यंत आहे तो आपण पाहूया. खरंच आता रुंदीकरण खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आपण आता रेल्वे स्टेशनला जाताना बिंदास जाऊ शकता. असं रस्ता खास खळगे आता नाहीत, रस्त्यामध्ये खड्डे नाहीत, त्यामुळे तुम्ही आता व्यवस्थित जाऊ शकता. आणि मुंबईकरांसाठी खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे. जे आपले कोकणातील चाकरमानी आहेत किंवा राजापूर भागातील जे चाकरमानी आहेत, हा इथे शेंबवण्यात गेलेला रस्ता आहे, ओझरवाडी वगैरे. तर कोकणवासियांसाठी खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे. जे चाकरमानी आहेत मुंबईला, जे रेल्वेने प्रवास करतात राजापूर मार्गे, जे राजापूरचं रेल्वे स्टेशन आहे तिथून जे प्रवास करतात रेल्वेने, त्यांच्यासाठी खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे. राजापूरवासियांसाठी खरोखर रस्ता खूप चांगल्या प्रकारे आता तयार केलेला आहे.
इकडे पुढे कातळवाडी दोन्हीकडे इकडे रस्ता गेलेला आहे समोर, म्हणजे उजव्या हाताला. आणि आपल्या कोकणातील वातावरण देखील आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सुद्धा किती सुंदर अशी हिरवळ आपल्याला दिसते आहे. तिथे उजव्या त्याला आंब्याच्या तसेच काजूच्या बागा आपल्याला पाहायला मिळतील. तर डाव्या त्याला ही आंब्याची झाडं आहेत, हापूस आंबा. आणि ही जवळ आता वेळ आहे झालेला आहे, जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. आणि ह्या वेळेचं हे दृश्य आहे सर्व. आता आपण पांगरे गावाच्या जवळपास आहोत. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटीसे एक मारुतीचं मंदिर लागेल, म्हणजे घुमटीसारखं मंदिर आहे, खूप प्राचीन आहे ते. स्वामी समर्थांच्या काळातील आहे. स्वामी समर्थांनी त्याची स्थापना केलेली आहे असं म्हटलं जातं. पाहाल पुढे. आणि आपण ज्या वेळेला हनुमान जयंती होती त्यावेळेला इथलं आपण शूटिंग केलेलं होतं. हे पहा, खूप सुंदर आणि पावन असं मंदिर आहे. हे आपल्या पांगऱ्यातील घरं आहेत. आपण आता पांगरे गावात आलेलो आहोत. उजव्या हाताला गेलं आहे ते बौद्धवाडी आहे. हा पहा रस्ता आहे, ते बस स्टॉप आहे. आणि खाली पहा किती सुंदर असं वातावरण आहे. पहा किती खूप कोकणातील घरं तरी खूप छान प्रकारे असतात. आता ते पुढे गेल्यानंतर आई नीनादेवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शिवानंद स्वामींचा मठ देखील इथे डाव्या हाताला आहे. हे ते आई नीनादेवी मातेचं मंदिर. आणि पुढे गेल्यानंतर हे तलाठी ऑफिस आहे पांगरे गावातील. आणि आपण आता आलेलो आहोत ते पांगरे गावातील पांगरे बुद्रुक या ठिकाणी हे बस स्टॉप. तसंच आहे ते आतमध्ये जो उजव्या त्याला रस्ता गेला आहे तो इकडे इकडे हसवळ्यात रस्ता गेलेला आहे तो कोरसकरवाडी वगैरे त्याबद्दल जाते. आणि आपण आता पुढे चाललो आहोत रेल्वे स्टेशन मार्गाने. खरोखरच आता रस्ता चांगला झाला आहे त्यामुळे ड्रायव्हिंग करायला खूप छान मस्त वाटतं आहे. हा खाली रस्ता गेलात पांगरे गावात कोरसकरवाडी. तसंच आपण इकडून कोंडिया गावातही जाऊ शकतो. हायवे नंबर 66 हा रस्ता जातो तो उजव्या त्याला जो रस्ता गेलेला आहे खाली तो. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला गांगोची वाडीमध्ये जाणारा रस्ता आपल्याला दिसेल. तसंच त्याच्या पुढे गेल्यानंतर ससाळे गाव लागेल आपल्याला. पाहूया पुढे आता. आहे त्याचा रस्ता म्हणजे डोंगर कट करून थोडा स्लोप कमी केलेला आहे. तिथे थोडासा चढाव होता तो आता कमी केलेला आहे. हे पहा तो समोर जो रस्ता दिसतोय तो गांगोची वाडीमध्ये गेलेला रस्ता आहे. ते बघा रिक्षा ते समोर. आणि हा सरळ रस्ता गेला तो आपल्या रेल्वे स्टेशन मार्गाकडे गेलेला आहे. आपण आता आलेलो आहोत जवळजवळ आता ससाळे गावामध्ये आपण आता आलेलो आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला दुकान लागेल एक छोटंसं. तसंच घरं लागतील, वाड्या लागतील. हे पहा इथे छोटंसं हे दुकान आहे. तसंच पुढे गेल्यानंतर शिवगणवाडी आहे, जोगलेवाडी आहे. तसंच पुढे हसोळाचं जाऊ शकता. हा बघा इथे उजव्या त्याला तसे डाव्या बाजूला देखील इकडे वाडी आहे. आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला हायस्कूल लागेल ससाळे गावातील.
आपण आता पाहत आहात तो पहिला जुना रोड आहे, पण चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे इथे काही आता डांबर वगैरे टाकलं, नवीन रोड केलेला नाही आहे. कारण जुनाच रोड खूप चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे इथे केलेलं नाही आहे. ते जुना आहे तेच रोड आहे, पण ते चांगल्या स्थितीत आहे. खड्डे वगैरे नाहीत रस्त्यामध्ये. इथे उजव्या त्याला ही शाळा आहे ससाळे गावातील. मला जायचं आहे अंगलेमधील शिंदेवाडी इथे जायचं आहे, परंतु रस्ता पाहायचा आहे. त्यासाठी मी पुढे रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे. आपल्याला रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की रस्त्याची स्थिती आता कशी आहे. खरोखरच खूप सुंदर रस्ता बनवलेला आहे. जर काही मधले भाग सोडले तेही पूर्ण करतील असं अंदाज आहे. थोडं मध्ये काही भाग असं शिल्लक आहे जिथे थोडंसं आपल्याला खड्डे पाहायला मिळतील, रस्ता थोडासा खडकाळ पाहायला मिळेल. परंतु बराचसा आता भाग जवळजवळ 80 ते 85% भाग रस्त्याचा हा आता खूप चांगला आहे. हा इथे स्टॉप आहे. हा इकडे मला ह्या बाजूला डाव्या त्याला मला जायचं आहे अंगले गावामध्ये, पण आधी आपण रेल्वे स्टेशनला जाऊन येऊया, पाहूया काय रस्त्याची स्थिती आहे. मित्रांनो, हे मी फक्त करत आहे ते आपल्याला माहिती कळावी की रस्त्याचं काम झालेलं आहे आणि कुठपर्यंत झालेलं आहे हे कळावं, यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे. आता तो पुढे रस्ता तो नवीनच झालेला तुम्ही पाहिला, तो सोले गावात गेलेला आहे रस्ता. हो, इथे पण रस्ता खराब होता, तिथेही आता डांबरीकरण करून खूप चांगल्या प्रकारे रस्ता केलेला आहे. आता इथे थोडासा रस्ता खराब होता, आता परत चांगला रस्ता तुम्हाला भेटला आहे. खराब म्हणजे एकदमच खराब नव्हता, पण बऱ्यापैकी आहे रस्ता तो. आता इथे थोडंसं तुम्हाला खडकाळ पाहायला मिळेल. रस्ता थोडासा खराब आहे, परत रस्ता चांगला आहे. थोडासा मध्ये भाग ठेवलेला आहे. ते का ठेवलेलं आहे याचं कारण काय मला माहीत नाही, परंतु कदाचित ते व्यवस्थित केलं जाईल, रस्ता पक्का केला जाईल. हे भाग खूप रस्ता आता चांगला आहे पुढे. हा इथे आतमध्ये सोले गावात गेलेला रस्ता आहे. तसंच थोडं पुढे गेल्यानंतर हसोळ या गावात देखील इथून जायला रस्ता आहे. उजव्या हाताला स्टॉप आहे, तो समोर तुम्हाला स्टॉप दिसतो आहे. थोडा रस्ता इथे पण ठेवलेला आहे भाग, का तो माहीत नाही, काय त्यांची प्लॅनिंग्स असतील पुढील, कारण इथे स्टॉप आहे ना जवळपास, त्यामुळे कदाचित त्यांचं रस्त्याचं का ते वेगळं प्लॅनिंग असेल. पण हा काही भाग थोडासा इथे असंच ठेवलेला आहे, थोडा खडकाळ भाग आहे, रस्ता खराब आहे. हा पुढचा रस्ता हा चांगला स्थितीत आहे सध्या. अजून नवीन काम केलेलं नाही, पण स्थिती चांगली आहे रस्त्याची. आपण पाहताय थोडे मध्ये खड्डे आहेत. हा एवढा काही भाग सोडला रस्त्याचा, तर बराचसा रस्ता आता चांगला केलेला आहे. पक्की सडक बनवलेली आहे. इकडे आतमध्ये रस्ता गेला डाव्या त्याला, तो मोंडीवरती गेलेला आहे. आता आपण रेल्वे स्टेशनच्या जवळपास आलेलो आहोत. हा इथे अजून जुनाच रस्ता आहे. पाहताय थोडेसे खड्डे आहेत रस्त्यामध्ये, खडकाळ भाग आहे. परंतु मला वाटतं हे आता काही दिवसात केलं जाईल असा अंदाज आहे. पाहूया पुढे.
चला तर आपण आता आलेलो आहोत रेल्वे स्टेशनच्या जवळपास आलेलो आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या महाकोकण चॅनलला आपल्याला पुढे असेच आपल्या राजापूरच्या रिलेटिव्ह तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.